हॅलो, हाय, नमस्कार. मी वैशाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर सर्वात आधी उठून मस्त फ्रेश होऊन मी आले किचनमध्ये. एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि दुसरीकडे दूध ठेवलं आहे गरम करायला. सकाळी उठल्या उठल्या आधी मी गरम पाणी पिते. तसं तर आता हिवाळा आहे म्हणून पिते, नाही तर उन्हाळ्यात तसं नॉर्मल पाणी, पण आधी पाणी पिते. नंतर मस्त असा चहा ठेवला. चहा लागतो सकाळी सकाळी, तर चहा लागतो. चहाशिवाय एनर्जी येत नाही नंतर कामाला. चहा ठेवला तर तोपर्यंत लगेच माझी मुलगी उठली. तिला माझ्या हातात कप दिसला की तिला चहा टोस्ट खायची असते. तिला टोस्ट खायला खूप आवडतं. दूध पिते ती तशी, पण तिला चहासोबत टोस्ट आवडते. मस्त असं दोघींनी चहा टोस्ट खाल्ला. चहा टोस्ट खाता खाता आमच्या गप्पासुद्धा चालल्या होत्या. चहा टोस्ट खाऊन झालं की लगेच मग मी इकडे शेंगदाणे भाजायला घेतले. स्वयंपाकाची तयारी, परंतु शनिवार असल्यामुळे अवींना उपवास असतो, तर आज फक्त साबूची खिचडी बनवायची होती म्हणून शेंगदाणे भाजायला घेतले आधी. शेंगदाणे भाजस्तोवर नंतर मग बटाटा घेतला आहे. बटाटा मिरची कापून घेते म्हणलं. तोपर्यंत शेंगदाणे एकीकडे भाजत होते. मध्ये मध्ये मी तिकडे पण बाहेर पण चालली होती मुलीला बघायला. ती तिकडे खेळत होती तर तिकडे लक्ष देत होते. मध्येच मग शेंगदाणे हलवायचे. करपले नाही पाहिजे, मग परत कळवटपणा लागतो. शेंगदाणे भाजणं. दुसरीकडे बायकांचं असंच असतं, सकाळी किती गडबड असते. किचनमध्ये पण लक्ष द्यायचं, बाहेर पण लक्ष द्यायचं. कुणाला काय लागतं, मुलांना उठल्यावर लागतं ब्रश द्या, हे त्या. असं हळूहळू मस्त मंद आचेवरती भाजत होती आणि दुसरीकडे माझे काम पण चाललेले. नंतर बटाटा कापायला घेतला. साल काढून मस्त बटाटा असा. सकाळचं रुटीन दाखवणं म्हणजे इतकी गडबड असते ना. कॅमेरा इकडे करा तिकडे करा, म्हणजे 1 तासाचं काम 2 तासावर जातं असं होतं. कॅमेराच फिरवत बसावं लागतं, पण काय करणार आता, शूट करायचं म्हणल्यावर. मग इकडे कढाईत तेल ओतून घेतलं. परत त्यामध्ये थोडे जिरे घातले. आम्ही उपवासाला जिरे खातो, आम्हाला चालतात, त्यामुळे जिरे आणि हिरवी मिरची घातली. लगेच त्यामध्ये बटाटा घालून घेतला. बटाटा फिरवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. बटाट्याला चव येईल तो एवढं. झाकण ठेवून नंतर बटाटा शिजायला ठेवला. तिकडे म्हटलं शेंगदाणे गार झाले असतील तर त्याचे कूट करायला घेते. शेंगदाण्याची साल मी काढत नाही, मला तसंच आवडतात. शेंगदाण्याचं कूट करायला तिकडे मिक्सर चालू केलं आणि बघा पुढे मी तुम्हाला दाखवते काय राडा झाला ते. कूट काढायला घेतलं. झाकण व्यवस्थित बसलं नव्हतं म्हणून इकडे सगळं पसरून झालं. शेंगदाणे सगळे ओट्यावरती पडले, खाली पडले सगळे किचनमध्ये. ते नुकसान झालं याचं काही वाटत नाही, वाया गेलं याचं, पण काम वाढलं याचं लय डोक्याला ताप असतं. एक तर सकाळी सकाळी कामांची गडबड असते, त्याच्यात हे करायचं सगळं, आवरायचं बसायचं, असं डोक्याला ताप वाटतो ना. असं काही जास्त दूध केलं की असं काही काम झालं की तिकडे बघा माझा मुलगा येऊन तिकडे शेंगदाणे वेचून खातोय. त्याला शेंगदाणे खूप आवडतात. चाललंय माझं इकडे. साबू टाकलाय त्याच्यात. साबू फिरवून घेते. लगेच शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडं, मग झाकण ठेवून वाफवून देणार आहे थोडंसं. तिकडे माझं बघा स्वच्छ करायचं चाललं. तेलाची बाटली फुटली माझी, काचेची होती तर, आणि मी त्या डब्यात तेल काढलं आहे. आता बाटली घेईपर्यंत मला त्या डब्यात ठेवावं लागेल तेल काढून. बघा हे असला राडा चालला होता. आता तो आवरायचं. खिचडी वाफेपर्यंत तेच आवरणं चाललं होतं. लगेच तिकडे माझे मिस्टर उठले होते, त्यांच्यासाठी चहा गरम करायला ठेवला तिकडे लगेच.
काही मध्येच झाकण काढून बघते वाफली की नाही खिचडी. तिकडे मुलांचं चाललं होतं मला दे खायला. लगेच त्यांच्यासाठी खिचडी काढून घेतली मी, त्यांना दिली खायला. आता तुम्ही म्हणसाल मिरची टाकली व्हाईट खिचडी गेली, आता का अशी लाल मिरची? तर एका दगडात 2 पक्षी मारायचे. मुलांचा पण नाश्ता होतं म्हणून आधी मी सपक केली थोडीशी एक मिरची घालून, म्हणजे मुलं पण खातील. परत मग त्याच्यात लाल तिखट घालून मग त्यांना पण झालं आहे. मग ते खिचडी वगैरे आवरून झाली, ते गेलेत कामाला निघून. मग लगेच फरशी पुसायला घेतली मी. ते लगेच निघून गेले की आधी खिचडी वगैरे बनवून झाल्या मुलांचं आवरलं होतं मी, कारण ते उशिरा उठतात माझ्यानंतर. मग मी इकडे खिचडी बनवत होते, तर मग त्यांचं राहिलं होतं. मग खिचडी बनवून झाल्यावर मी त्यांचं आवरलं आणि नंतर मग फरशी पुसायला घेतली. फरशी मापणी कशी पटापटा पुसल्या जाते. कापडाने पासून पुसायचं म्हटलं की वेळ लागतो आणि कंबर पण दुखायला होते. असं चाललं होतं माझं. हॉल पुसती आहे. मुलं इकडे बेडवरती बसले आहेत सोफ्यावरती, तुम्हाला नसेल दिसत. कॅमेरा त्या साईडला नाही सेट केलेला, तर माझं चाललं इकडे. ते बघा तिची डॉल दिसते तिकडून. खेळायचं चाललं त्यांचं दोघांचं. मला लगेच हॉल पुसून झाला की इकडे किचनमध्ये आले. किचन पण पुसून घेते. हे पसारा जास्त इकडला उचला तिकडे ठेवा. व्हॉइस ओव्हर करते मी, काय माहिती आवाज आता कितपत येईल, तर हळू येणार की मोठा येईल. तर व्हिडिओ बघितला की मला सांगा आवाज क्लिअर येतोय की नाही, तर कमेंट करा. पटकन ते पुसून झालं. तिकडे गॅलरी पुसली, नंतर किचन पुसून झालं की सगळं आवरले की मग देवपूजा केली. देवपूजा करून झालं की मी लगेच कपडे धुवायला घेतले. कपडे धुवून घेतलेत पटापटा सगळे. वैताग असा थंडीचा कंटाळा येतो ना कपडे धुवायचा. गार पाणी असतं तर, पण काय करणार, धुवावे ते लागतात. नंतर लगेच कपडे धुवून वाळत टाकायला गेले आणि मी शूट केलं नाही, पण नंतर मग दुपारसाठी आमच्यासाठी डाळ भात लावलेला, तिघांना पण होऊन जातो म्हणून. आणि जेवण आवरून यांचं असं मस्ती चालली होती. खेळायचं दोघांचं, खेळायचं, भांडायचं, रडायचं चालतंय. तर असा होता आमचा